नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात आमच्या इथे कल्याणला खूप छान असं इस्कॉन टेम्पल म्हणून एक मंदिर उभारण्यात आलेलं आहे. म्हणजे ह्या मंदिराचा इतिहास असा आहे की हे खूप जुनं मंदिर आहे इथे, पण मागच्या 3 वर्षापासून इथे हे काम चालू होतं आणि फायनली काम कंप्लीट झाल्यावरती मे महिन्यात ह्या मंदिराची ओपनिंग झालेली. तर त्यानंतर हे मंदिर असं हळूहळू प्रसिद्धीस यायला लागलं. म्हणजे बऱ्याच लोकांना ह्या मंदिराच्या विषयात माहिती मिळायला लागली. तसे लोक जाऊन इथे व्हिजिट करायला लागले. तर मलाही असं ऐकण्यात आलं होतं. तर म्हटलं बरेच व्हिडिओ मी पण बघितले, तर चला म्हटले आपण जाऊया. तर आता मी तुम्हाला ॲड्रेस सांगते. मी कल्याणला राहते. कल्याणवरून मी चक्की नाका रिक्षा घेतली. चक्की नाक्यावरून मी डायरेक्ट नेवाळी नाक्यावरती उतरली. म्हणजे तुम्हाला तिथे सांगायचंय चक्की नाक्याला आल्यावरती एक सोपा ॲड्रेस मी तुम्हाला सांगते. तुम्ही काय करा, कल्याणला या. कल्याणला जर आले ना तर तुम्ही कल्याणमध्ये जसं स्टेशनच्या बाहेर आल्यावरती कोणालाही चक्की नाका किंवा नेवाळी नाका सांगितलं ना तरी तुम्हाला ते सोडतील. नेवाळी नाक्याला आल्यावरती तसं तुम्हाला मी स्टार्टिंगला दाखवलं की कोणत्या जम्बो वडापाव आहे त्या बाजूला रिक्षा जातात. त्या साईडनी मलंगड रोडला जाणारे रिक्षा जे असतात ना त्या साईडनी तुम्हाला जायचंय. त्यांना बोलायचंय तुम्हाला की हे जे नवीन मंदिर इकडे उघडलंय इस्कॉन टेम्पल, पण त्या मंदिराचं नाव जे आहे खरं ते इस्कॉन टेम्पल नाहीये. त्या मंदिराचं नाव आहे श्री श्री राधा विनोद बिहारीजी मंदिर. या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे, पण बऱ्याच लोकांना माहिती नसल्यामुळे या मंदिरला इस्कॉन टेम्पल असं ते म्हणतात. तर डायरेक्ट त्यांना सांगायचं मला ह्या मंदिरात जायचंय. तर तिथून तुमच्याकडून ना ते 3 माणसं असो 2 माणसं असो तर तुमच्याकडून 100 रुपीज ते चार्ज घेतील ह्या मंदिराला सोडायचा. आणि अजून एक सांगते, स्वतःच्या तुमच्या गाड्या असतील तर ते तुम्हाला बरं पडेल, कारण की ना तुम्ही इथे रिक्षा करून तर येऊ शकता, पण इथून जेव्हा तुम्हाला रिटर्न जायची वेळ येते ना तेव्हा तुम्हाला कोणती रिक्षा जी आहे ना ती लवकर मिळत नाही. तर तुम्ही एक काम अजून करू शकता, ज्या रिक्षाने तुम्ही येणार आहात ना त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या. जर ते तुम्हाला परत घ्यायला येऊ शकतात तर तुम्ही त्यांचा नंबर घ्या आणि जेव्हा तुम्हाला इथून जायचं असेल तेव्हा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून बोलवा आणि तुम्ही त्याच रिक्षाने परत जाऊ शकता. कारण की हे मंदिर नवीन असल्यामुळे इथे जास्त काही क्राऊड नसतो, त्यामुळे इथे गाड्याची सोय नाहीये. म्हणजे वाहनांची अजिबात सोय नाहीये. जे आपल्या गाड्या आहेत ते घेऊन येतात, पण जे नवीन आहेत आणि ज्यांना गाडीची सुविधा नाहीये ते लोक रिक्षाने येतात. तर जाण्याचा प्रॉब्लेम होतो, येण्यासाठी तुम्हाला बऱ्याच गाड्या मिळतात. आता मी तुम्हाला इथलचा टाइम सांगते. ऍक्च्युली मी ना इथे दुपारी आली होती. मी एक व्हिडिओ बघितलेला, तर त्या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं होतं की 1:30 ते 4:30 पर्यंत मंदिर उघडं असतं, त्यानंतर थोड्या टाइमसाठी बंद होतं. पण मी त्या हिशोबाने इथे आली. मी जेव्हा इथे पोहोचली तेव्हा 2 वाजले होते आणि येऊन बघते तर 1:30 वाजता मंदिर बंद झालं होतं. 1:30 ते 4:30 हे मंदिर बंद राहतं. तर तुम्ही चुकूनही या वेळेत येऊ नका. तुम्ही मॉर्निंगला येऊ शकता. दुपारच्या नंतर 4:30च्या नंतर मंदिर चालू झाल्यावरती तुम्ही 9च्या आतमध्ये इथे दर्शन करू शकता. 9 नंतर हे मंदिर पूर्णपणे बंद होतं. मी इथे स्क्रीनवरती तुम्हाला चार्ट लावते, म्हणजे एक फोटो लावते. तुम्ही फोटोमध्ये बघा कशा प्रकारे इथे टाइम टेबल आहे. तर मी तुम्हाला स्टार्टिंगला जसं दाखवलं इथे छोटंसं नाही एक तुम्हाला स्टॉल भेटेल, म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू तुम्हाला इथे मिळतील. इथे खाण्यापिण्यासाठी जास्त काही नाहीये. इथे प्रसादाचं वगैरे काही मी कुठेही बघितलं नाही, कुठेही काही लिहिलेलं नव्हतं. तर इथे प्रसाद जो आहे ना तो मला वाटतं मेन असं जे कार्यक्रम असतात एकादशी वगैरे काही जसं श्रीकृष्ण जन्माष्टमी राधाष्टमी ह्या टायमालाच इथे काही प्रसाद असेल. त्या व्यतिरिक्त इथे प्रसाद फक्त दिला जातो, पण जेवण वगैरे आपण जे म्हणतो ते इथे नसतं मला असं वाटतं.
त्यानंतर बाजूलाच तुम्हाला गोशाला आहे आणि नाश्त्यामध्ये मी तुम्हाला सांगते इथे वडापाव, समोसा पाव, स्वीट्स वगैरे तुम्हाला इथे मिळू शकतात. तर तुम्ही जर कधी आले तर तुम्हाला काही खाण्याची इच्छा झाली तुम्ही इथे घेऊन खाऊ शकता. बाजूलाच तुम्हाला लगेच गोशाला आहे. गोशालामध्ये खूप छान असे वासरं, गायी तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यांना भरवण्यासाठी म्हणजे चारण्यासाठी इथे गाईला गवत वगैरे देण्यात येतं. 10 रुपयाला तुम्हाला एक छोटीशी गड्डी देण्यात येते, एक लड्डू देण्यात येतो 10 रुपयाला. तुम्ही तुमच्या हिशोबाने तिथे देऊ शकता, त्यांना खाऊ घालू शकता. आणि त्यानंतर तुम्ही बघा आजूबाजूला खूप छान इथे ना गार्डन आहे, म्हणजे आंब्याची झाडं, पेरूची झाडं, तुळशीची झाडं, ही सगळी झाडं इथे लावण्यात आलेली आहे. छोटासा एक बगीचा होता. इथे बघा नळं लावलेली आहेत. तर मी बघत होती, चेक करत होती पाणी येतंय की पाय धुण्यासाठी वगैरे लावलेत का, पण पाणी काही येत नव्हतं. खूप मोठं असं हे मंदिर आहे, खूप भव्य मंदिर आहे आणि कल्याणवरून ना हे मंदिर तुम्हाला 14 किलोमीटर दूर पडेल. तर त्या हिशोबाने तुम्ही बघू शकता. मंदिर बघा आता बंद होतं, त्यामुळे मी फक्त बाहेरचा व्हिडिओ शूट केला आणि नंतर जेव्हा मंदिर उघडलं तेव्हा आम्ही आतमध्ये दर्शनाला गेलो. खरंच सांगू ना, इथे आल्यावरती तुम्हाला एक मनाला वेगळी शांती मिळणार आहे. इतकं सुंदर, इतकं सुबक आणि इतकं कोरीव काम ह्या मंदिरात झालेलं आहे, तुम्ही स्वतःही बघू शकता. इथे तुम्हाला ना मंदिराच्या बाहेरच एका साईडला नळ काढलेला आहे, तुम्ही पाय धुवून आतमध्ये जाऊ शकता. आणि आम्ही जाण्याच्या अगोदर खूप पाऊस झालेला, त्यामुळे इथे वल्ल तुम्हाला सगळं पाणी पाणी दिसत असेल. आणि मंदिराच्या आत जाताच तुम्हाला स्टार्टिंगलाच उजव्या हाताला ना एक टेबल दिसेल, टेबलवरती तुम्ही पावती वगैरे फाडू शकता. आणि इथे ना तुम्हाला माळा मिळतील, तुळशीची माळा, जप माळा तुम्ही तिथे घेऊ शकता, तुम्हाला जर जप वगैरे करायचं असेल तर. आणि खूप छान हे मंदिर आहे. खूप छान असे हे सुंदर सुबक असं मंदिर आहे. 2 माळ्याचं हे मंदिर तुम्हाला बघायला मिळेल. इथे जे तुम्हाला फोटोज वगैरे दिसत आहेत ना, हे इतकं छान असं कोरीव काम केलेलं आहे. 3D लुक येतो. जेव्हा तुम्ही तिथे जाल ना तर तुम्हाला हात लावून बघितल्याशिवाय तुम्हाला असं वाटेल की कधी मी त्याला हात लावते आणि कधी मी फील करते, असा इतका छान लुक या मंदिरामध्ये देण्यात आलेला आहे. खूप छान मंदिर आहे. तुम्ही एकदा नक्की येऊन व्हिजिट करा, खूप मस्त वाटेल तुम्हाला इथं आल्यावरती. आणि मला तर मी खरंच सांगू शकत नाही, मला खूप छान वाटलं की आमच्या इथेही एवढं छान असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. आणि फायनली मला निघायचं होतं, तर मी ज्या रिक्षामध्ये मी आली होती त्या रिक्षावाल्यांना आम्ही कॉल केला आणि त्यांना आम्ही बोलून घेतलं, कारण की आम्हाला इथून रिक्षा वगैरे अजिबात मिळतच नव्हत्या. तर त्यांनी आम्हाला जेव्हा मी बसली होती तेव्हा त्यांना विचारलं की येताना सुविधा आहे का, तर ते बोलले नाही येत, तिथे जास्त कोणी येत नाही, तर तुम्ही एक काम करा, माझा नंबर घ्या, मी तुम्हाला घ्यायला येईल, जेव्हा तुम्ही तिथून फ्री झाले की मला कॉल करा. तर फायनली मी तसंच केलं आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो. तर मी तुम्हाला एकच सांगेल, नक्की तुम्ही एकदा ह्या मंदिराला व्हिजिट द्या. आता इथे ना 9 ऑगस्टला श्री बलराम जयंती, त्यानंतर कृष्ण जयंती, श्री राधा अष्टमी हे कार्यक्रम होणार आहेत. तर तुम्ही नक्की या. श्रीनंद महोत्सव हे सगळं ना प्रोग्राम इथे आयोजित केलेला आहे. तर मी एक लास्टला ना एक फोटो टाकते, तुम्ही त्या फोटोच्या हिशोबाने तुम्ही इथे येऊ शकता. इथे